CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। ईद ए मिलादुन नबीच्या पार्श्वभूमीवर चिखली पोलीस ठाण्यात शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। आगामी जुलूस आणि विविध धार्मिक कार्यक्रम शांततेत, शिस्तबद्धपणे तसेच बंधुभावाच्या वातावरणात पार पाडण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। जुलूसामध्ये डीजे न वापरण्याच्या मुस्लिम बांधवांच्या निर्णयाचे पोलीस प्रशासनाने कौतुक केले। विशेष म्हणजे बैठकीदरम्यान मशिदीतून अजान सुरू होताच जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी आपले मार्गदर्शन थांबवून धार्मिक भावनांचा आदर राखला। नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक निलेश गायकवाड, ठाणेदार भूषण गावंडे, विविध समाजांचे प्रतिनिधी, शांतता समितीचे सदस्य, मान्यवर नागरिक तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। ईद ए मिलादचा जुलूस शांततेत आणि शिस्तबद्धपणे पार पडावा, शहराची सामाजिक सलोख्याची परंपरा कायम राहावी आणि सर्व समाजांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन बैठकीत करण्यात आले। मौलाना आसिफ अली शाह यांनी सामाजिक एकोपा आणि भाईचाऱ्याचे महत्त्व अधोरेखित केले। सारी जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा असा जयघोष करीत त्यांनी देशाची एकता आणि अखंडता अबाधित राखण्याचे आवाहन केले। देशाला अधिक सक्षम आणि विकसित करायचे असेल तर धर्म, जात आणि भाषेच्या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्रितपणे पुढे जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। तमाम तारीफ़ें उस ज़ात बारी के लिए जो इस कायनात का खालिक है, मालिक है, और दरूद सलाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की बारगाह अक़दस में आज मैं और आप चिखली के इस सरजमीन पर जो यहाँ का रिवाज है, जो यहाँ की रस्म है, जो यहाँ की रिवायत है कि जिसे किसी शायर ने कहा है कि पत्ता शजर से टूटकर बेवज़न हो गया, पत्ता शजर से टूटकर बेवज़न हो गया, उड़ने लगी जिधर भी उड़ाने लगी हवा। यानी कि पत्ता जो दरख्त से टूटा है तो टूटने के बाद पत्ता बेवज़न हो जाता है, तो उस बेवज़नी को हर वक्त हमेशा हम दूर करते रहे। और वो किस लिए दूर करते रहे? क्योंकि पत्ता जब दरख्त से टूटता है तो उसका फ़ायदा किसी को नहीं मिलता, बल्कि वो एक कचरे की शक्ल इख्तियार करता है। तो इसी तरीके से जब मानवता से टूटता है तो वो समाज का कोई हित नहीं बल्कि समाज को नुकसान पहुंचाता है। और हमारे पवित्र कुरान में साफ तौर पर ये बात कही गई, इन्ना खलक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा व जअलनाकुम शुऊबा व क़बाइल लितआरफू। ऐ लोगो, या अय्युहन्नासु, ऐ लोगो, पूरी इंसानियत से कहा है उस खालिक ने, उस ईश्वर ने, जिसको हम कहीं ना कहीं तस्लीम करते हैं, कहीं ना कहीं हम मानते हैं। तो उसने कहा है कि ऐ लोगो, हमने तुम्हें एक माँ और एक बाप से पैदा किया, और यह किसी के पास में है कि इस धरती पर बसने वाला हर इंसान, हर मानव जो है वो एक माता पिता की संतान है। रेहान अलीम यांनी सांगितले की दरगाह मशिदीचे इमाम गुलाम यासीन यांनी धार्मिक जुलूसामध्ये डीजे न वापरण्याचे तसेच मर्यादा ओलांडणारे कोणतेही कृत्य टाळण्याचे आवाहन केले होते। या आवाहनाला चिखलीतील मुस्लिम बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। शांततेला प्राधान्य देत घेतलेल्या या निर्णयाचे बैठकीतील उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले। नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनीही निर्णयाचे कौतुक करीत हिंदू मुस्लिम ऐक्याची चिखलीची परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन केले। पत्रकार बंधूंनो, हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती आणि पुण्यतिथीचा कार्यक्रम दिनांक 26 ला या चिखली शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होत असताना त्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी जे चिखलीमध्ये शांतता आणि सुव्यवस्था कायम ठेवतात ते सर्व सन्माननीय सदस्य या ठिकाणी उपस्थित आहे। सर, हे सर्व सन्माननीय सदस्य जर आपल्याला ग्वाही देत असतील तर आमच्या चिखलीची शांतता किती अबाधित आहे हे आपण यावरून लक्षात घ्यावं। कारण चिखलीमध्ये आतापर्यंत हिंदू मुस्लिम हा विषय फार जिव्हाळ्याचा आहे। प्रत्येक कार्यक्रमामध्ये, मुस्लिमांच्या कार्यक्रमामध्ये हिंदू पुढे असतात,
आणि हिंदूच्या कार्यक्रमामध्ये मुस्लिम पुढे असतात. अशा परिस्थितीमध्ये आता मौलानाजींनी सांगितलं की डीजे बंद झाला. या डीजे मुळे बऱ्याच ठिकाणी गोंधळ होण्याची शक्यता दाट असते. कारण नवीन तरुण मुलं नाच गाण्याच्या हिशोबाने त्या ठिकाणी थोडं युवक शक्ती त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि अशा वेळेस जे ज्येष्ठ सदस्य असतात ते त्यांना आवरण्याचा प्रयत्न करतात आणि अशा वेळेस थोडा धोका संभवतो. परंतु चिखलीमध्ये अशी परिस्थिती नाही. मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर जो किताब नाजिल की है, आसमानी किताब जिसे कुरान कहा जाता है, उस कुरान में प्रॉफेट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मुताल्लिक अल्लाह ने ये बात बयान की है, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, कि ए महबूब, हमने आपको यानी प्रॉफेट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को दुनिया में रहमत बनाकर भेजा है. रहमत यानी कृपा, दया. इसको समझने के लिए सिर्फ एक दो लफ्ज़ की गुफ्तगू कि कोई शख्स अदल इंसाफ से काम ले, किसी के साथ इंसाफ करे, तो वो इंसाफ करता है तो उसको इंसाफ करने वाला कहा जाता है. लेकिन उसका काम ही अदल इंसाफ करना है तो उसको कहा जाता है कि ये खुद इंसाफ है. तो प्रॉफेट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सिर्फ रहम दिली या कृपा, दया कुछ एक दो बार या चंद बार नहीं की, बल्कि आपकी पूरी जिंदगी ही दया और कृपा करने में गुजरी है. इसीलिए आपके मुताल्लिक आपके रब ने, अल्लाह ने ये कहा कि आपको रहमत बनाकर भेजा, यानी अब सर से पांव तक रहमत, दया, कृपा ही है. अपर पोलीस अधीक्षक निलेश गायकवाड यांनी प्रेषित मोहम्मद यांनी जगाला शांतता, प्रेम आणि भाईचाऱ्याचा संदेश दिल्याचे सांगितले. त्यांच्या आदर्शांचा स्वीकार करून समाजातील शांतता आणि सद्भावना टिकविण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या 26 तारखेला संपूर्ण भारतातच नव्हे तर जगामध्ये हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जो जन्मदिवस आहे, ईद ए मिलाद म्हणून साजरा केला जातो, तो दरवर्षीप्रमाणे उत्साहामध्ये साजरा केला जाणार आहे. खरं तर चिखली शहराची परंपरा आपली अशी आहे की चिखलीमध्ये सर्व धर्मीय उत्सव जे होतात ते अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये साजरे होतात. सर्व समाजाचे लोक, सर्व धर्माचे लोक, जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हे उत्सव साजरा करतात आणि एकमेकांच्या सणामध्ये, उत्सवामध्ये आनंदाने सहभागी होतात, परस्परांना शुभेच्छा देतात. आपण सर्वांनी ईद ए मिलाद हा जो सण आहे याचा उद्देश जर समजून घेतला तर मला वाटतं बाकी इतर काही बोलण्याची आवश्यकताच आपल्याला पडणार नाही. ज्या मोहम्मद पैगंबरांनी संपूर्ण मानवजातीसाठी शांतीचा संदेश दिला, संपूर्ण समाजाला त्या ठिकाणी अमन, भाईचारा शिकवला, त्यांचा जन्मदिवस हा आहे. आणि त्या दिवशी आपण सर्वात प्रामुख्याने म्हणजे जो जुलूस काढतो, त्या जुलूसचा उद्देश तोच आहे की लोकांना त्या ठिकाणी जुलूसच्या माध्यमातून सामाजिक शांतता कशी ठेवायची याचं एक शिकवण आपण या जुलूसच्या माध्यमातून देत असतो. त्याचबरोबर एक भाईचारा कसा आपल्याला टिकवून ठेवायचा आहे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपला हा जुलूस असतो. हे आपण सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे आणि आपल्या संपूर्ण बांधवांना त्या जुलूसचा उद्देश सांगणं गरजेचं आहे. चिखली शहरामध्ये जो जुलूस निघतो तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहामध्ये निघत असतो. अनेक मुस्लिम बांधव या जुलूसमध्ये आनंदाने सहभागी होतात आणि आपली परंपराच अशी आहे ईद ए मिलादची की हा जुलूस जो आहे तो अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये निघतो. कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बांधव सहभागी झाल्यामुळे एक बरीच मोठी त्या ठिकाणी जुलूसची रांग जी असते ती लागलेली असते. परंतु कुठल्याही पद्धतीने गडबड न करता, घाई न करता किंवा कुठल्याही पद्धतीने कुठले आक्षेपार्ह वर्तन न होता हा जुलूस जो आहे तो अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पुढे मार्गक्रमण करत असतो. आणि मला वाटतं की ज्या उद्देशाने ईद ए मिलाद आपण साजरी करतो तो उद्देश खऱ्या अर्थाने जुलूसच्या माध्यमातून आपण सर्वजण दाखवून देत असतात. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी जुलूसात डीजे न वापरण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना त्रास होतो. धार्मिक उत्सव श्रद्धेने आणि शांततेत साजरा करताना अनावश्यक ध्वनी प्रदूषण टाळणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
जुलुसादरम्यान शांतता आणि वाहतूक व्यवस्था कायम राखण्यासाठी स्वयंसेवक नियुक्त करावेत. वाहतूक कोंडी किंवा अन्य अडचण निर्माण झाल्यास स्वयंसेवक आणि शांतता समितीच्या सदस्यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान पोलीस अधीक्षक निलेश तांबे उपस्थितांना मार्गदर्शन करीत असतानाच जवळील मशिदीतून अजान सुरू झाली. अजानचा आवाज येताच त्यांनी आपले भाषण तात्काळ थांबविले. अजान पूर्ण होईपर्यंत मार्गदर्शनाला विराम देत त्यांनी धार्मिक भावना आणि परंपरेचा आदर राखला. पोलीस अधीक्षकांनी दाखविलेल्या या समयसूचकतेचे आणि संवेदनशीलतेचे बैठकीतील उपस्थितांनी कौतुक केले. परस्परांच्या श्रद्धांचा आदर करणे हाच सामाजिक सलोख्याचा खरा पाया असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. सोशल मीडियावर कोणत्याही धर्माच्या किंवा व्यक्तीच्या भावना दुखावणाऱ्या पोस्ट, छायाचित्रे अथवा व्हिडिओ प्रसारित करू नयेत असे स्पष्ट आवाहन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले. आक्षेपार्ह पोस्टला स्वतः उत्तर देऊन वाद वाढविण्याऐवजी त्याची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी. अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच कोणतीही माहिती खात्री न करता पुढे पाठवू नये. सोशल मीडियावरील हालचालींवर पोलीस प्रशासनाचे लक्ष असून शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. आपण सगळ्यांना माहिती आहे, चिखली शहरातील जो इतिहास आहे तो अतिशय उल्लेखनीय आहे आणि त्यातनं आपल्याला शिकायला पाहिजे. कारण इतकी विविधता आहे या शहरामध्ये, तरी देखील ही जी काही भाईचारा आहे, एकता आहे, ती गेल्या कित्येक वर्षापासून टिकून आहे. आणि त्याचं कारण म्हणजे काय? एकमेकांवरती असलेला विश्वास. या शहरातील प्रत्येक नागरिक, प्रत्येक लोकॅलिटीतला व्यक्ती, त्याचा शेजारी राहणारा व्यक्तीसोबत आणि इतर जे नागरिक आहेत त्यांच्यासोबतचा जो एक भाईचारा आहे किंवा त्यांची ओळख आहे, त्यांची जी काही बोलचाल आहे, त्यांचे जे वावरतात ते त्यांचं बिहेवियर आहे, ते त्यातनं समजून येतं की चिखली शहराची जी काही वैशिष्ट्य आहे ते झळकतं. ज्याप्रमाणे आतापर्यंत जे काही मार्गदर्शन झालं आहे त्यातनं आपल्याला सांगितलेलं आहे, हजरत मोहम्मद पैगंबरजी यांचा वाढदिवस आपण ईद ए मिलादच्या दिवशी साजरा करत असतो आणि त्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये आपण जुलूस काढतो. तो जुलूस पण एक शिस्तबद्ध पद्धतीमध्ये निघतं. त्याचं एक उदाहरण म्हणजे मागच्या काही वर्षापासून या चिखली शहरामध्ये डीजेचा वापर होत नाही. कारण आपण सगळ्यांना माहिती आहे, डीजे जेव्हा वाजतो तेव्हा त्या आसपासच्या लोकांना त्याचा किती त्रास होतो याची जाणीव सगळ्यांना आहे. म्हणून आम्ही सगळीकडे हेच सांगत असतो की डीजेचा वापर करू नका, पारंपरिक वाद्यांचा वापर करा, जेणेकरून त्याचा फायदा सर्वांना होतो. तिथे उपस्थित असलेले नागरिक, त्या जुलूसमध्ये सहभागी झालेले लोक, मुलं, इतर मंडळी, तसेच जे बंदोबस्ताला असणारे आमचे पोलीस अधिकारी, अंमलदार, सगळ्यांना त्याचा फायदा होतो जर का डीजे नाही वाजला तर. डीजे वाजत असला, इथून कोणी सूचना देतं त्याला काहीच कळत नाही तो काय बोलत आहे. त्यामुळे मी सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि पूर्ण जिल्हा पोलीस दलातर्फे नव्हे तर जिल्हा प्रशासनातर्फे अभिनंदन करतो सगळ्यांचे की ज्यांनी हा निर्णय घेतला होता आणि हा जो डीजेचा जो प्रकार आहे त्याला बंदी घातली आणि कुठेही वापर होत नाही. आता आपण जो ईद ए मिलादचा सण साजरा करणार आहोत त्या सणानिमित्त जे आपल्याला माहिती आहे की उद्देश काय आहे, जे हजरत मोहम्मद पैगंबरजींनी आपल्याला जे काही सांगितलेलं आहे, आपल्याला कसं वागायचं आहे, त्याबद्दल ऑलरेडी माझे सहअधिकारी आणि पंडित दादा असतील किंवा इतर मौलवी आहेत, मौलाना आहेत, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. मी फक्त त्यातल्या 2-3 गोष्टी सांगतो नेहमी की हजरत मोहम्मद पैगंबरजींनी आपल्याला एकच सांगितलेलं आहे, अमन, शांती, भाईचारा. हे जे काही गोष्टी आहेत त्यामध्ये खूप खोलवरती त्याचा अभ्यास झालेला आहे आणि हे इस्लाम धर्मामध्येच नव्हे तर आपल्या देशातले किंवा जगातले जेवढे धर्म आहेत ते हेच सांगतात. हिंदू धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, इतर जे काही धर्म आहेत त्या सगळ्या धर्मांमध्ये हीच शिक्षण आहे की आपण सगळीकडे शांती ठेवली पाहिजे, भाईचाऱ्याने सगळ्यांशी वावरलं पाहिजे, करुणा असली पाहिजे. करुणा म्हणजे कंपॅशन, करुणा एकमेकांच्या प्रती. ज्या प्रकारे आपण आपल्या घरात वावरतो, आपल्या आई वडिलांसोबत, आपल्या बहिणींसोबत, आपल्या मुलांसोबत, आपल्या पत्नीसोबत,
ज्या करुणेने आपण वावरतो तीच करुणा इतरांसोबत पण असली पाहिजे. देवाच्या पुढे पूजा करत असताना किंवा आपण नमाज पठण करत असताना आपण करुणेचा भाव ठेवूनच करतो ना, रागाचा भाव ठेवून कधी करत नसतो. ती जी भावना आहे ती प्रत्येकाची वापरताना असलं पाहिजे. प्रत्येकाच्या मनात देव असतो, प्रत्येकाच्या मनात देव आहे, त्यामुळे त्याची जाणीव सगळ्यांना असली पाहिजे. ईद सण साजरा करत असताना कळत न कळत कुठेतरी आपल्याकडून काही चुका होतात. त्या म्हणजे तरुण पिढी जी आहे ती तरुण पिढी, मैं ये कह रहा था कि जब हम जुलूस निकालेंगे उस जुलूस में हमारे वॉलंटियर होना जरूरी है. तर जे आयोजक असतील त्या आयोजकांकडून आपण एक यादी घ्या किती व्हॉलंटियर्स असणार आहेत आणि त्या व्हॉलंटियर्सला आपण मार्गदर्शन केलं पाहिजे की त्यांनी जे काही जुलूसमध्ये येणारे मुलं आहेत, तरुण पिढी आहेत, त्यांना कशा प्रकारे वावरायचं आहे आणि ज्यामुळे इतर लोकांना त्याचा त्रास होणार नाही. तर ही एक महत्त्वाची सूचना आहे माझी की त्यांना तुम्ही थोडं व्यवस्थित मार्गदर्शन करा. इथे उपस्थित जे काही वरिष्ठ आपले नागरिक आहेत, प्रतिष्ठित आपले शांतता समितीचे सदस्य आहेत, त्यांना पण माझी विनंती आहे की त्यांनी जे व्हॉलंटियर्स असतील आणि इतर मंडळी आहेत त्यांना थोडं योग्य मार्गदर्शन केले पाहिजे या बाबतीमध्ये. दुसरं असं की जेव्हा जुलूस जातो तेव्हा कुठे होऊ शकतं की वाहतुकीचं आम्हाला नियमन करावं लागेल. वाहतूक नियमन करत असताना कळत न कळत होतं की वाहतूक थांबली किंवा गर्दीमुळे, तर ते थोडंसं त्या टाईमला आपले जे शांतता समिती सदस्य असतील, तिथले अधिकारी असतील, त्यांनी ती समस्या तिथले तिथे सॉल्व्ह केली पाहिजे. कारण आतापर्यंत आपण सगळ्या समस्या असंच सॉल्व्ह करता आलो होता आणि कुठे वाटलं की नाही यामध्ये दखल घेण्याची गरज आहे तर तिथे संबंधित अधिकारी आहे त्याला ताबडतोब सूचना देणे हे एक महत्त्वाची बाब आहे. जेव्हा जुलूस निघतो तेव्हा एक विशिष्ट एरियातून जाईल, तिथे आता आपल्याकडे तर डीजे नाहीच आहे त्यामुळे परंतु कुठे आपल्या तरुण मंडळीकडून कुठे काय कसली घोषणाबाजी होऊ नये, कुठे आक्षेपार्ह वक्तव्य किंवा घोषणा दिली जाणार नाही याची दक्षता पण आपल्या सर्वांना घ्या. बैठकीला ठाणेदार भूषण गावंडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन ठेंग, पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गाडे यांच्यासह पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक सचिन ठेंग यांनी केले, तर पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गाडे यांनी आभार मानले. ईद ए मिलादुन नबीचा उत्सव शांततेत, उत्साहात आणि बंधुभावाच्या वातावरणात साजरा करावा. सर्व समाजांनी एकमेकांच्या धार्मिक भावनांचा आदर राखून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असा सूर या बैठकीत उमटला. चिखलीची एकता आणि सामाजिक सलोख्याची परंपरा कायम ठेवत आगामी ईद ए मिलादुन नबीचा उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट आणि कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. CCN न्यूजसाठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर, चिखली, बुलढाणा. तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.